नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे देसाई फॅमिली लाईफस्टाईल मध्ये। आज आम्ही फिरायला जाणार आहोत, ते पण रात्रीचं। कुठे जाणार आहोत मम्मीला विचारूया। थांबा मम्मी, आपण कुठे जाणार आहोत ग? कृषी प्रदर्शनला बेटा। कृषी प्रदर्शनला खेडीमध्ये गेल्या वर्षी भरवलेलं ना? हो तसंच आहे, पण भरवलं। या वर्षी अजून खूप काय काय केलंय ना। बकासूर आलाय, शर्यतीतला तो बैल ना बकासूर। आणि मथुर आता बघूया काय काय आहे सगळं। अगोदर इथं सांगून नाही करायचं, आपल्याला जाऊन तिथं बघायचं आपल्याला। नेऊया सगळ्यांना तिकडं। बाबा तसं तुम्ही सेम घातलंय, जर्किन जरा साईड करा। ओ सेम नवरा बायको। चला जर्किन आणि हे हा आपलं पण सेम आहे। चला तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला कृषी प्रदर्शनचे मित्रांनो आम्ही आता कृषी प्रदर्शनच्या इथं आलेलो आहोत। हे तुम्ही पाहू शकता, खूप गर्दी आहे। आम्ही कसं कसं तिकडून त्या जाळ्यामधून अडकून आलो। तिथं नशीब बाबा ते ट्रॅफिक पोलीस आहेत, नंतर काहीच समजलं नसतं। आतापासून दिसते बघा, तिथं एंट्री आहे, तिथे गेल्या आणि दाखवतो बाबा। मेन आपला बोर्ड आलेला आहे बाबा, एकदम गाव टाईप बनवले बघा। झोपडी बांबू लावलेत वरती, ते लाइटिंगनी बनवले ना। वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन। पशुधन म्हणजे बाबा पशुंचं धन, म्हणजे आपण पशुपासून जे धन मिळतं, दूध दही वगैरे पशुधन म्हणतात। तिथे एक मोठी एक स्क्रीन पण आहे। आपण इकडून की इकडून जायचं? इकडून ना, इथून जायचंय। चला इथून मधूनच। कुठे पुट्ट्या हे बनवलंय, हो बांबूचं बनवलंय। मग तिथं मध्ये रॉड पण मारले ते बघा। आणि वरती तिकडं पण कौलारू नाहीये, असं आपल्या झाडाचं हा गवतच आहे। खूप गर्दी आहे, आज जाऊया एक एक। आता आम्ही तुम्हाला एक सुरुवातीला आपल्याला भेटलेला आहे कृषी विभागाचा प्रकल्प। इथं काय आहे बघा, म्हणजे पूर्ण प्लांट्स वगैरे लावलेत, नारळ लागवड, म्हणजे बेबी प्लांट, म्हणजे नर्सरी जसं असतं ना तसं आहे इथं। पूर्ण असं येतं। माझंच नाव आहे आर्यच नाव आहे। हा पण आर्यच आहे ना, आर्यन्स किचन बरोबर आहे। हे हा आर्य, हा नुसता आर्य। काकाने आम्हाला प्लेट पण दिले, आर्याज किचन। हे बघा, इथं मोबाईल नंबर पण आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। काका तुमचं नाव कसं? गुड्डू वर्मा। हा, या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आमचं पण फर्निचर काकानेच बनवून दिलंय, खूप छान फर्निचर बनवलं। हे बघा, हो तेच काकानेच बनवलं। तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता नंबर। शॉप क्रमांक 02 भांबुरे हाऊस, न्यू गुहागर, बायपास रोड, अज्जू फर्निचर समोर, चिपळूण मध्ये। थँक्यू काका। ओके, वेलकम। आम्ही आता आलो आहोत कॅफेटेरिया खाऊ गल्ली, आपला मेन विभाग। चला आज जाऊया, खूप गर्दी आहे। खूप मोठी ही खाऊ गल्ली आहे, पाणीपुरी पासून वडे मटन पर्यंत सगळं येतं। इथं काय कॅफेटेरिया तेच आहे। चला बाबा बघूया काय आहे का। फिरते ती हा, जरा नाव तुझं? What is your name? My name is
16. चला तर मित्रांनो, आता माझी प्लेट आलेली आहे आणि काकीने मस्त सजून दिले. हे पनीर दिले बेटा, पनीर, कांदा आणि खूप सारे वडे. कोकणी वडे बेटा, कोकणी स्पेशल कोकणी वडे. खायला पण मस्त क्रिस्पी आहेत, खूप क्रिस्पी आहेत आणि पचायला पण छान. हो, हे इथं मटण पाहिजे होतं. आज सोमवार आहे, आज नाही बोलत आहे. नेक्स्ट टाइम आपण येऊ काकींच्याकडे. हो, बुधवारी. हां, खायला. हां, खा. कसं आहे सुपर नको मला बेटा, खा तू. तू गाता, तू काय खाणार आहेस बाळा? ते बघ बटाटा खाईल. बटाटा. चटणी कमी टाका. मम्मीने आता सुरुवात केले हलकं फुलकं खाणं खायला. शेवटी आहे का? परफेक्ट आहे ना? मस्त आहे ना? थोडीशी शेव दे ना माझ्या. सुपर. एक नंबर. तुझ्या तोंडाला पाणी सुटते का तुला? हो, खरं आता मी खाल्लंय ना. बाबा आपण तिघांनी पण खाल्लं. खरं गाथाला काय? गाथाला नाही, गाथा अजून लहान आहे बेटा. हो, काय खात नाही. शेवपुरी, शेव बटाटा पुरी. खा. मी खाल्लंय म्हणून आता खात नाहीये. मी पण खाल्लं. यामध्ये काय काय घातलं? चटणी, तिखट चटणी फक्त. आणि अजून शेव, अजून बटाटा चिपळून, खेंडी. हा, मस्त आहे. ती म्हणते मस्त आणि मस्त क्रिस्पी. तुला हवाय का? मुलं किती मोठी झाली तरी लहान दही बटाटा पुरी. दहीपुरी थोडा वरून दही टाकलंय आणि वर तिखट. काय मला? तर मित्रांनो, आम्ही आता आमच्या मेन जागेवर आलो आहोत. म्हणजे कृषी प्रदर्शनाचा महत्वाचा भाग म्हणजे कृषी धन. आणि कृषी धनामध्ये वेगवेगळे प्राणी आहेत. सर्व प्राणी या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन भरलंय. चला तर बघूया. हा खूप मोठा बैल आहे. याचे नाव सर्जा. पण गुणवंत केवढा आहे बघा. दाखवतो तुम्हाला या साईडला. हे बघा, तिकडे त्याचं इन्फॉर्मेशन पण दिले. वय 4 वर्ष 6 महिने. बाबा एवढ्या लहान वयात एवढा. बघा, बघू शकता हा नंदी बैल. त्याची शिंग बघा बाबा किती मोठी आहे. आपला दुसरा बैल, याचं नाव आपल्याला माहित नाही. आपण त्या काकाने विचारूया. काका, या बैलाचं नाव काय? पांडू. शिंग बघा त्याची डेकोरेट कशी केली. चारा खातोय तो आता. मला वाटतंय की हे येतील डायरेक्ट. बाबा मला भीती वाटते अंगावर. हा बघा आला. चला आपण पुढाला पण बघायचं. अजून ही गाई आहे. इथे एक बैलगाडी पण आहे. फक्त त्याला बैल नाहीये. आता बैल, तुम्ही कधी बसलाय का बैलगाडीत? नक्कीच कमेंट करून सांगा. बाबा तुम्ही बसलाय? हो, मी बसलोय गावाकडे आपल्या बैलगाडी. बैलगाडीत हे केली. आपण आज जाऊया. थांबा. गोठा. ओरिजिनल असाच गोठा असतो. बघू शकता तुम्ही. इथं बैल उभा. याला दावणी म्हणतात. इथं बैल बांधतात. दावणी. त्यांना खाण्यासाठी दावणी. बांधण्यासाठी. इथं त्यांना खाद्यपदार्थ खातात ना. आणि वर
माच असतो याच्यावर गवत ठेवतात. गवत म्हणजे हे त्यांना देतात खाण्यासाठी जे गवत असतं हा ते वरती ठेवलेलं जातं. माचावर असतं त्याच्या. मी पहिल्यांदाच ऐकतोय बाबा. तिकडं अजून तिथं कॅमल आहे बाबा. थांबा. मित्रांनो जगातील सर्वात मोठी म्हैस. तुम्हाला माझा आवाज येत असेल कारण जोरात जोरात डीजे चालू आहे. हिचं नाव आहे राधा. वय 2 वर्ष 9 महिने. जगातील सगळ्यात ही पहिली दुसरी असेल ना उजेडासाठी ही लॅम्प आहे. लॅटन ही बघा विणा. ही लॅटन ही रोडी. हे दळण दळण्यासाठी जातं ते फिरवतात. परत हे जुन्या काळात रेडिओ ही बटणं बघ आमच्या काळातली. हे बघ देवघर आहे. हे बघ ह्याच्यात ते तांदूळ. हे तांदूळ ही नाचणी. हे पाण्याचा डबा जुन्या काळातला पाणी खातात ना पानं याला म्हणतात. ही देवळी म्हणतात. म्हणजे जुन्या काळात कपाट नव्हती त्याच्याऐवजी हे असायचं सगळं साहित्य ठेवण्यासाठी बनवलं. हे बघ इथं पिशवी अडकवण्यासाठी खुंटी आहे याला खुंटी म्हणतात. आणि ही आपली समई म्हणजे वर वात लावण्यासाठी समई. ही वर भांडी ठेवण्यासाठी बघ. भांडी ठेवण्यासाठी पितळीची भांडी आहेत बेटा. पितळीची स्टील नाहीये. हे रॅक जुन्या काळातली भांडी ठेवण्यासाठी बनवलेलं रॅक आहे. तांब्याची हे अंडा कळशी सगळं. खिडकी याच्यावर कांदे वगैरे ठेवण्यासाठी वर चुलीच्या बरोबर कांदे म्हणजे सुकून लसूण कांदे. चूल ही काठवट. ही बघ जुन्या काळातली काठवट भाकरी बांधण्यासाठी. आता आपण परत वापरतो ना ती पहिली जुन्या लाकडी आहे. जेवण करतात जेवणाचं आता गॅसवर आपण बनवतो ना. हे पहिले आपली आजी वगैरे हे असंच बनवत होती बघ. त्या काठवटीवरच भाकऱ्या पहिले बनवायच्या आजी सगळ्या. हा बघ आजी बघ जुन्या आपल्या महाराष्ट्र पोशाखामध्ये छान नथनी घालून बसलेले आहेत. हे आपली कॉट आपले जे जुन्या काळातले लाकडी पलंग. आणि कांदे बघितलेस का अडकून ठेवले. हे बघ हे पांढरा कांदा. नमस्कार. जरी हरिराम दृष्टी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन हे मान्य श्री प्रशांत जी यादव साहेबांनी आयोजित केले होते व त्यांचा काल 50वा वाढदिवस होता. म्हणून त्यांना आमच्या देसाई फॅमिली लाईफस्टाईल चॅनल कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दाखवू शकतो आपण बेटा ते प्रोजेक्ट वाशिष्ठीचा प्रोजेक्ट स्क्रीन आहे. तिथं वाशिष्ठी डेअरीचा पूर्ण प्रोजेक्ट दाखवलेला आहे. बघू शकताय तुम्ही. वाशिष्ठी डेअरीचा पूर्ण प्रोजेक्ट आहे. तर मित्रांनो आम्ही आता कृषी प्रदर्शनाच्या बाहेर आलेलो आहोत. हा तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनललाच म्हणजे देसाई फॅमिली लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू. बाय.